आपल्याला माहिती आहे की शासनाची माझी लाडकी बहीण ही एक ॲम्बिशियस योजना, एक महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण महाराष्ट्रभर त्याचं कामकाज चालू आहे आणि त्या अनुषंगाने विविध फॉर्म्स भरून घेणं, त्याचे डॉक्युमेंट्स जमा करणं, त्याचं अपलोडिंग करणं, त्याचं स्क्रुटिनी करणं, ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे सगळ्या स्तरावरती चालू आहे. आपल्या उल्हासनगर शहरामध्ये सुद्धा उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाचे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे. तर आपल्याकडं आपण काही मदत केंद्र स्थापन केलेले आहेत की ज्या ठिकाणी नागरिक जातील त्या ठिकाणी त्यांना जे फॉर्म सबमिशन करायचे आहे किंवा फॉर्म अपलोड करायचे ती सेवा त्यांना त्या ठिकाणी पुरवण्यात येईल. अशा प्रकारचे 19 सेंटर्स आपण स्थापन केलेले आहे आणि हे सगळे जे फॉर्म्स आहे ते एका पोर्टलवरती गेल्यानंतर त्या ठिकाणावरून हे सगळे फॉर्म्स आपण ॲक्सेस करून त्याचं स्क्रुटिनी करण्याचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. या सगळ्या प्रक्रियेची मी आज शहरामध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केलेली आहे. पुढं काय काय अडचणी येत आहेत त्याची पाहणी केलेली आहे. विशेषतः थोडा स्पीड कमी आहे, परंतु तो स्पीड म्हणजे इंटरनेटचा स्पीड कमी आहे, अपलोडिंगचा स्पीड कमी आहे, परंतु तो वाढवण्यासाठी आम्ही शासनाकडं विनंती करत आहोत. आणि अशा प्रकारे जे काही नागरिक असतील, ज्या महिला भगिनी असतील, ज्यांना काही अडचणी असतील, कृपया त्यांनी आपल्या नजीकच्या मदत केंद्रावरती जावं आणि त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण ह्या फॉर्म सबमिशनच्या संबंधात असेल, फॉर्म अपलोडच्या संबंधात असेल किंवा इतर काही शंका कुशंका असेल त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि ह्या एका अतिशय चांगल्या योजनेचा, महत्त्वाकांक्षी अशा योजनेचा त्यांनी लाभ घ्यावा असं मी नम्र आवाहन करतो. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.